ही जी आपली इंडेक्स आहे की बाबा प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरण, पेशी, पोषण बघू आपण आज किती घेता येते. सो ही तुमची पहिला जो चॅप्टर आहे जीवशास्त्र, प्राण्यांचे वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स, आयोगाचा फेवरेट टॉपिक आहे. म्हणजे प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न असणारच 100%. सो ह्याच्यामध्ये आपण काय काय बघणार ते असं दिलं आहे शॉर्टमध्ये की बाबा वर्गीकरणाचे मूलभूत आधार, असमपृष्ठ म्हणजेच इनव्हर्टिब्रेट्स, वर्टिब्रेट्स म्हणजे समपृष्ठ, आयोगाचे प्रश्न आणि संपूर्ण रिव्हिजन. सो वर्गीकरणाचे मूलभूत आधार जे दोन काय येणार तुमचे मेन, तर इनव्हर्टिब्रेट्स आणि वर्टिब्रेट्स म्हणजेच असमपृष्ठ आणि समपृष्ठ. ठीक आहे. नेक्स्ट स्लाईड बघा. वर्गीकरणाचे आधार, हायरार्की आणि किंगडम्स. सो याच्यावर आयोगाने प्रश्न विचारला आहे राज्यसेवेला 2022लाच. सो कसा आहे ॲक्च्युली हा, तर हा क्रम आहे किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पेशीज. आता तुम्ही जसं पाठ केलं असेल तसं, पण आता इथे मी एक ट्रिक दिलेली आहे की बाबा किंग फिलिप केम ओव्हर फॉर गुड सूप. त्याला चांगलं सूप प्यायचं होतं, गुड सूप, त्यासाठी तो आला. कोण? किंग फिलिप. ठीक आहे. किंग फिलिप म्हणजे किंगडम, फायलम. केम ओव्हर म्हणजे क्लास, ऑर्डर. फॉर गुड म्हणजे फॅमिली, जीनस आणि सूप. ठीक आहे. असं तुम्ही कसं लक्ष ठेवलं असेल कसं ठेवू शकता तुमच्या पद्धतीने. आणि हे आर एच व्हिटकर जे आहे तिथं लिहा. ॲक्च्युली 1969ला त्यांनी ही क्लासिफिकेशन दिले, पंचसृष्टी. सो आर एच व्हिटकर लक्षात ठेवा, 1969. सो काय काय केलं आहे? मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय, प्लॅन्टी आणि ॲनिमेलिया अशी त्यांनी 5 क्लासिफिकेशन केलेले आहेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये एवढंच लक्षात ठेवा, मोनेरा जे आहेत ते काय आहेत तर प्रोकॅरोटिक्स आहेत, प्रोकॅरोटिक्स. आणि बाकी हे सगळे युकॅरोटिक्स आहेत. एवढं एकच एक्सेप्शन लक्षात ठेवा, मोनेरा प्रोकॅरोटिक. ओके. कंबाईन बी 2020ला प्रश्न विचारला याच्यावर. सो हा आपला क्रम परत दिला इथं. ठीक आहे. नेक्स्ट स्लाईड बघा. हा पण तुम्ही कसं लक्षात ठेवू शकता, समजा मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय, कधी कधी ऐन टायमाला आपण याचला एखादं विसरू शकतो. सो यासाठी एक ट्रिक की बाबा माय पुअर फ्रेंड पिक्स ॲपल. ठीक आहे. माझा गरीब मित्र काय करतो तर ॲपल उचलतो, सफरचंद. सो क्रमाचं काही टेन्शन नाही याच्यामध्ये, असंच क्रम आला पाहिजे. फक्त तुम्हाला हे माहीत पाहिजे की बाबा ह्या 5 गोष्टी आहेत. ओके. मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय, प्लॅन्टी, ॲनिमेलिया. माय पुअर फ्रेंड पिक्स ॲपल. नेक्स्ट स्लाईड बघा. आता बॉडी प्लॅन म्हणजे तुमची सिमेट्री कशी आहे. सो बायलॅटरल सिमेट्री जी असते की बाबा तुम्ही असं, आता आपलं पण म्हणजे ह्युमन बिंग्समध्ये पण बायलॅटरल सिमेट्रीज आहे. आणि हे जे आता बटरफ्लाय दिलं आहे ते एक्झाम्पल ह्या स्लाईडवर, सो याची पण बायलॅटरल सिमेट्री. किंवा तुम्ही जर असं बरोबर कापलं तर बरोबर 2 तुम्हाला सिमिलर पार्ट्स भेटतील बॉडीचे. सो ह्या बायोलॅटरल सिमेट्रीमध्ये बरेच येतात ना, प्लॅटीहेल्मिंथिस येतं, ॲस्केल्मेंथिस येतं, ॲनेलिडा, आर्थ्रोपोडा, मोल्युस्का, हेमिकोर्डाटा, कोर्डाटा सगळेच येतात बऱ्यापैकी. म्हणजे मोस्ट ऑफ येतात बायोलॅटरल सिमेट्रीमध्ये. मग त्याच्यामुळे बायोलॅटरल सिमेट्रीमध्ये जे नाही आहेत ते लक्षात ठेवायचे. जसं की आता रेडियल सिमेट्रीवाले आहेत तर कोण येते ह्याच्यामध्ये? सिलेंटराटा येतील बघा, सिलेंटराटा रेडियल सिमेट्रीमध्ये. किंवा टेनोफोरा पण येतील, टेनोफोरा. ओके. अजून पण असतील पण हे 2 लक्षात ठेवा, हे तुमचे रेडियल सिमेट्रीमध्ये येतात. आणि असिमेट्री, आता रेडियल सिमेट्रीचं कसं तुम्हाला माहीत असेल किंवा तुम्ही असं जर कुठून पण कोणत्या पण ॲक्सिसमधून कापलं तर असे 2 तुम्हाला सिमिलर पार्ट्स भेटतील कुठून पण. आता इथं कसं याला मधूनच कापायचं होतं, असं कापलं किंवा असं कापल्यावर नाही होणार, ते असंच कापल्यावर होणार. पण इकडे तुम्ही कसंही कापा, असं कापा, असं कापा, असं, तुम्हाला असे 2च पार्ट्स भेटतील सिमिलर, त्याला रेडियल सिमेट्री म्हणतो आपण. सो आता ही असिमेट्री म्हणजे तुम्ही सेम पार्ट तुम्हाला भेटणार नाही. ओके. सो हे एक्झाम्पल आहे तुमचं काय तर हे पोरीफेरा आहे किंवा मग प्लाकोझोवा आहे, प्लाकोझोवा, पोरीफेरा हे असिमेट्रीचे एक्झाम्पल्स आहेत. सो बायलॅटरल सिमेट्री AMVI प्री 2020ला विचारलं आहे. मोलुस्का संघामध्ये बायलॅटरल सिमेट्री असते. आता आपल्याला विचारत होतं लास्ट इयर राज्यसेवा प्री 2023ला. प्लॅटीहेल्मिंथिस, आता हे एक्सेप्शन आहे थोडं, ट्रिप्लोब्लास्टिक येते प्लॅटीहेल्मिंथिस, पण असिलोमेट पण आहेत.
ओके, प्लॅटिहेल्मिंथिस तुमचे ट्रिप्लोब्लास्टिक असिलोमेट आणि परत बायलॅटरल सिमेट्री पण आहे त्यांच्यामध्ये. आता ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे काय, तर हे बघा इथं दिले ट्रिप्लोब्लास्टिक. ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे एक्टोडम असतं, मिझोडम असतं, एंडोडम असतं. एंडोडम म्हणजे अंतस्तर, मिझोडम म्हणजे मध्यस्तर आणि एक्टोडम म्हणजे बाह्यस्तर. सो ह्या लेयर्स आहेत त्याच्या. ठीक आहे. सो देहगुहायन म्हणजे याच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी काय असते, नसते. पोरीफेरा संघटन पेशीस्तर म्हणजे सेल्युलर लेवलचं त्याच्यामध्ये हे असतं संघटन पोरीफेरामध्ये, जे आपण इथं बघितलं असिमेट्रीचं एक्झाम्पल पोरीफेरा. इम्पॉर्टंट नोट बघा, प्लॅटिहेल्मिंथिस हे ट्रिप्लोब्लास्टिक असून हे असिलोमेट आहेत. हा एक महत्त्वाचा अपवाद आहे आणि आयोग अशाच पॉईंट्सवर प्रश्न विचारतो. कंबाईंड बी 2019ला विचारलं पण होतं. सो हे एक्सेप्शनवर खेळतात जास्त. प्लॅटिहेल्मिंथिसमध्ये तुम्हाला माहीत असेल काय काय येतात, टेपॉर्म्स येतात, प्लॅनेरिया येतं, लिव्हर फ्लूक येतात. ओके, नेक्स्ट पेजवर या. प्रोटोझोआ आणि पोरीफेरा द सिम्पलेस्ट फॉर्म्स. आता हा जो आहे तुमचा इथं आपण काय दिलेलं आहे, अमेबाचं त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे, अमेबा. सो हा जो स्युडोपोडिया आहे याला छद्मपाद म्हणतात किंवा याला फॉल्स फिट पण म्हणतात. तर याचा फॉल्स फिट म्हणजे ह्या स्युडोपोडियाचा काय उद्देश आहे, तर हालचाल करण्यासाठी. ओके, आणि काय तर जे फूड असेल नाही का, त्याला काय खायचं असेल तर ते ग्रॅब करण्यासाठी आहे, ते म्हणजे हात म्हणून वापरायचं. हे जे आहेत ना स्युडोपोडिया, एक तर हालचालीसाठी आणि दुसरं म्हणजे काही फूड त्याला ग्रॅब करायचं असेल, फूड ग्रॅब करण्यासाठी ते वापरतात त्याला. ठीक आहे. आणि हा जो आहे तुमचा म्हणजे प्रोटोझोआचाच प्रकार आहे तुमचा अमिबिया. मग प्रोटोझोआचं त्यांनी अजून एक प्रश्न विचारला होता की बाबा प्रोटोझोआमध्ये काय असतं, तर मॅक्रोन्यूक्लियस मायक्रोन्यूक्लियस असतात. तर मॅक्रोन्यूक्लियसचं काम काय असतं, तर डेली ॲक्टिव्हिटी कंट्रोल करणे. आणि मायक्रोन्यूक्लियसचं काय काम असतं, तर रिप्रोडक्शनला कंट्रोल करणे. रिप्रोडक्शन मायक्रो. ओके, मायक्रो म्हणजे लहान छोटं. तर याचं रिप्रोडक्शनचं काम आहे आणि याचं काम काय आहे, तर डेली ॲक्टिव्हिटी. मॅक्रो म्हणजे डेली ॲक्टिव्हिटी कंट्रोल करणे. अमिबा हा एक पेशीय. ओके, इथं युनिसेल्युलर करा, सेल्युलर झाले फक्त. युनिसेल्युलर ॲनिमल आहे, एक पेशीय. उती अवयव असतात का, तर नसतात. ओके, नो टिश्यूज अँड ऑर्गन्स. प्रचलनासाठी स्युडोपोडिया म्हणजे छद्मपाद, प्रचलन म्हणजे हालचाल करण्यासाठी. प्रोटोझोआमध्ये केंद्रकाचे दोन प्रकार, मॅक्रोन्यूक्लियस आणि मायक्रोन्यूक्लियस, जे आपण इथं पाहिले. ओके, पुढं हा बघा, हा जो दिला आपल्याला पोरीफेराचं दिलेलं आहे स्ट्रक्चर. तर पोरीफेरावर प्रश्न काय विचारला की गॅमेट्सची निर्मिती होते, गॅमेट्सची. तर ही कोण करतं, तर आर्किओसाइट्स असतात जे ते करतात, आर्किओसाइट्स. किंवा मग त्याला अजून पण हे म्हणजे अजून पण एक नाव आहे की म्हणजे अजून पण एक आहे ते पण हे गॅमेट्सची निर्मिती करतात, त्यांना म्हणतात चाओनोसाइट्स. आता कसं प्रोनाऊन्स करता बघा, CHONOCITES, चाओनोसाइट्स. ओके, किंवा आर्किओसाइट्स हे गॅमेट्सची निर्मिती करतात पोरीफेरामध्ये. गॅमेट्स म्हणजे काय, तर स्पर्म किंवा ओवा असतात. ओके, सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी ते लागतं, स्पर्म और ओवा हे गॅमेट्स आहेत. ओके, तर याची निर्मिती आपल्याला आर्किओसाइट्स किंवा चाओनोसाइट्समधून होते. पोरीफेराच्या बाबतीमध्ये हा प्रश्न कंबाईंड बी 2023ला विचारला होता प्रिलिममध्ये. सो अमिबा हा प्रोटोझोन आहे कारण तो असेल्युलर पेशी उती अवयव नसलेला आहे. हा कारण बिकॉज प्रकारचा प्रश्नामध्ये विचारला होता. ठीक आहे, यावर अमिबावर त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. पुढं फायलम ॲनिलिडा बघा, द रिंग्ड वॉर्म्स. प्रचलन अंग लोकोमोटरी ऑर्गन काय, तर सेटाय. बघा सेटाय हालचालीसाठी आहे. कंबाईंड बी 2023ला विचारले. उत्सर्जन वृक्क नेफ्रिडिया. ओके, तर कधी मालपिजियन ट्यूबर्स असतात पण त्या कोणामध्ये इन्सेक्ट्समध्ये असतात, कीटकांमध्ये. आता इथं आपलं काय चाललं आहे, ॲनिलिडा हे बघा अशी ॲनिलिडा. तर याच्यामध्ये कोण असतं, नेफ्रिडिया असतं, नेफ्रिडिया. त्याच्या पुढं बघा काय लिहिलं आहे, गांडुळात पंचन संस्था पूर्ण विकसित असते का, तर असते. एक्साइज प्री 2017ला विचारलेलं आहे. उभयलिंगी म्हणजे हर्मॅफ्रोडाईट वर्ग आहे. हर्मॅफ्रोडाईट उभयलिंगी म्हणजे काय, ज्याला बायसेक्शुअल म्हणा तुम्ही, किंवा त्याच्यामध्ये एकाच म्हणजे ॲनिमलमध्ये किंवा एकाच बॉडीमध्ये दोन ऑर्गन म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शनचे दोन्ही ऑर्गन फिमेल आणि मेल दोन्ही पण प्रेझेंट असतात, त्याला आपण म्हणतो हर्मॅफ्रोडाईट. ओके, किंवा बायसेक्शुअल. पण याच्यामध्ये एक्सेप्शन आहे एक, त्या एक्सेप्शनला काय बोलणार तुम्ही, नेरेसिस नावाचं जे आहे, नेरेइस हे काय, तर हे युनिसेक्शुअल आहे. म्हणजे
एका बॉडीमध्ये एकच फिमेल किंवा मेल असेल. ओके, सो हे युनिसेक्शुअल, हे नेरेसिस ॲनिलिडाच्या अंदरच येतं ते. पण बाकी सगळे मग तुमचे हेच येतात, काय हर्मॅफ्रोडाइट्स येतात. जसं की एक्झाम्पल काय याच्यामध्ये तुमचं अर्थवॉर्म आहे, जे की आपण इथंच वाचलं आत्ता, गांडूळ, त्याला आपण काय म्हणतो फेरेटिमा. ओके, अर्थवॉर्म आहे. किंवा हिरोडिनारिया आहे, ज्याला आपण लीच म्हणतो जळू मराठीमध्ये. किंवा मग ऑलिगोकायटा आहे, तो हे सगळे तुमचे ॲनिलिडाच्या अंडर येतात. ऑलिगोकायटा, हिरोडिनिया. हेट्रोनेरेसिस जननग्रंथी गोनाड्स मागील भागात असतात. हेट्रोनेरेसिस हे काय तर जननग्रंथी गोनाड्स मागील भागात असतात. हे कंबाईन सी प्री 2022ला विचारलं होतं. आणि चुकी जोडी विचारली होती ॲक्च्युली. अर्थवॉर्म जे आहे ते मालपेन ट्यूबल्स. ओके, तर आहे का ते, तर काय विषय येतो कीटकांमध्ये आहे. ओके, मालपेन ट्यूबल्स हे कीटकांमध्ये येतात. गांडुळात काय असतं नेफ्रिडे, आपण इथं बघितलं गांडुळामध्ये नेफ्रिडे बघायचे दिले. पण पुढं फायलम पोरीफेरा छिद्रधारी गॅमेट्समध्ये आर्किओसाइट्सपासून तयार होतात. ओके, आपण आधी पण वाचले कंबाईन प्री 2023ला विचारलेला. फायलम सिलेंटाराटा निडारिया. ओके, आता याच्यामध्ये क्रम विचारला होता की बाबा हे कसा क्रम आहे, तर प्लॅन्युला असतं, मग स्किफेस्टोमा असतं, मग इफ्रिया असतं. हा क्रम असतो ऑरेलियाचा लाईफ सिक्वेन्सचा, म्हणजे जेलीफिश. सो ओबिलियामध्ये काय, ओबिलिया काय आहे तर पॉलिमॉर्फिक, सिडेंटरी आणि कॉलोनियल. त्याचं त्यांनी हे विचारलं होतं की बाबा गुणधर्म का कसं असतात ते, पॉलिमॉर्फिक असतात, सिडेंटरी आणि कॉलोनियल. कंबाईन सी प्री 2021ला विचारलं होतं, प्रिलिमलाच विचारलं होतं. सो फायलम सिलेंटाराटा निडारिया. पुढं फायलम प्लॅटीहेल्मिंथेस सप्टेक्रुमी. प्लॅटी नाही का प्लेटसारखे, आणि ते लक्षात पण ठेवू शकतात. प्लॅटी, टी म्हणजे काय ट्रिप्लोब्लास्टिक, असं लक्षात ठेवू शकता. सो देह गोवा इन असिलोमेट त्रिस्तरीय ट्रिप्लोब्लास्टिक. द्विपार्श्व सममिती म्हणजेच बायलेटरल सिमेट्री. एक्झाम्पल लिव्हर फ्लूक, टेपवॉर्म. सो हे पण विचारतात कधी कधी की बाबा लिव्हर फ्लूकला काय एक्झॅक्ट नाव, तर फॅसिओला हेपॅटिका, किंवा टेपवॉर्मला टेनिया सोलियम असं. ऑर्ल्याचा लाईफ प्लॅन जो आहे तो प्लॅन करून फाय नाही का, प्लॅन करून आकाशात उडाला. हे बघा, प्लॅन करून फाय, हा बघा फायवाला इथं. सो असा क्रम लक्षात ठेवू शकता. प्लॅनोला, सिफेस्टोमा, इफ्रिया. पुढं फायलम आर्थ्रोपोडा प्राण्यांमधील सम्राट नाही का, सगळ्यात जास्त संख्या आहे यांची ॲक्च्युली. सो सर्वात मोठा प्राणी संघ आहे लार्जेस्ट फायलम. कंबाईंड बी 2023ला विचारलं होतं, कंबाईंड मेन्सला विचारलेलं. खुली रक्ताभिसरण संस्था असते, ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम असते. हे पण 2023ला कंबाईंडला विचारलं होतं मेन्समध्ये. शरीर कसं असतं, सेगमेंटेड असतं, खंडयुक्त असतं. बाह्य कंकाल कायटिनने बनलेले असते, कायटिनियस एक्झोस्केलेटन. हे जे बाहेरचं दिसतं तुम्हाला कायटिनियस एक्झोस्केलेटन. सिल्वर फिश हा जो नावावरून वाटते की फिश आहे, पण तो नाही ॲक्च्युली. तो फिश काय आहे, हा कीटक आहे, इन्सेक्ट आहे सिल्वर फिश. ठीक आहे, म्हणजेच तुमच्या आर्थ्रोपोडाच्या अंडरच येतो तो. आर्थ्रोपोडाच्या अंडर जे क्लास आहे इन्सेक्टाच्या अंडर तो सिल्वर फिश येतो. तो खरा मासा नाही आहे. ओके, सिल्वर फिशच. सिल्वर फिश जुन्या पुस्तकामध्ये आढळतो, त्याला पुस्तकी किडा पण म्हणतात. हे सगळे एस्टेप्री, एसोप्री प्रश्न विचारलेले आहेत. सो हा जो आर्थ्रोपोड आहे इथे लिहा वाटल्यास की बाबा याच्यामध्ये ब्लू ब्लड असतं. ओके, याचं जे रक्त आहे ते ब्लू कलरचं असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कायटिन जे आहे, हे कायटिन हे कशाचं बनलेलं आहे, तर असा पण प्रश्न मी बघितला होता कुठेतरी. तर तो एक ग्लुकोज असतं, ग्लुकोज मॉलिक्युल असतं, त्यापासून बनलेलं आहे. ग्लुकोज लक्षात ठेवा फक्त. ओके, ग्लुकोज एक मॉडिफाईड ग्लुकोज असतं. एक्झॅक्ट जर म्हणाल तर त्याला म्हणतात एन ॲसिटाईल ग्लुकोसामाइन. ओके, एन ॲसिटाईल ग्लुकोजामाइन, ॲसिटाईल ग्लुकोजामाइन शॉर्टकटमध्ये लिहिलं आहे मी. सो ग्लुकोज लक्षात ठेवा फक्त. कायटिन. ओके, चीटी नाही का, कायटिन, चीटी कुठं जाणार, जिकडं साखर असणार तिकडंच जाणार. साखर म्हणजे ग्लुकोज, असं लक्षात ठेवू शकता. आर्थ्रोपोडा हा सर्वात मोठा संघ आहे आणि मोलुस्का दुसरा सर्वात मोठा संघ आहे. कंबाईंड बी मेन्स 2023. सिल्वर फिश हा एक कीटक आहे. मासा आणि हा आयोगाचा आवडता एक्सेप्शन आहे. ओके, वाचून झालं आपलं. पुढं नेक्स्ट बघा आर्थ्रोपोडा डिटेल्स आणि एक्झाम्पल्स. पेरिपॅटसच्या पायांच्या जोड्या 14 ते 43 पेअर्स ऑफ लेग्स असतात पेरिपॅटसच्या. कॉक्रोचमध्ये टर्गा आणि स्टर्ना. हे बघा, टर्गा आणि स्टर्ना दिली तिथं. तो हे कसे असतात तर टर्गा तुमचे 10 आणि स्टर्ना 9 असतात. कॉक्रोचचं जेनेरिक नाव जे आहे ते पेरी प्लॅनेटा. हे कोणी दिले, बर्मेस्टरने दिले. कंबाईन सी प्री 2021ला प्रश्न विचारला आहे, बर्मेस्टरने. कॉक्रोच बर्मेस्टर.
टोळ म्हणजे ग्रास हॉपर. लिंकेज ग्रुप्स काय तर 12 आणि 24. MPSC राज्यसेवा 2019चा प्रश्न आहे. कीटक इन्सेक्ट नाही आहे. ओके, म्हणजे हा काय आहे तर कोळी जो आहे त्यांनी विचारलं होतं की खालीपैकी कोण नाही, तर कोळी जो आहे तो किड्यामध्ये येत नाही. कोळी कशामध्ये येतो तुमचा, आर्केडनामध्ये होतो. ओके, आर्कनिडामध्ये तो कोळी. ओके, हे आर्थ्रोपोडाच्या अंडरच आहे क्लास आर्कनिडा, त्याच्या अंडर कोळी येतो. सो हा कीटक नाही आहे. पेरिपेटस हा ॲनिलिडा आणि आर्थ्रोपोडा यांना जोडणारा दुवा म्हणजे कनेक्टिंग लिंक मानला जातो. स्पायडर कोळी हा कीटक नाही, कीटकांना 3 जोड्या पाय असतात, कोळ्याला 4 जोड्या असतात. नेक्स्ट पेजवर या, म्हणजे नेक्स्ट स्लाईडवर या. मोल्युस्का आणि इकिनोडर्माची स्लाईड. मोल्युस्का बघा, मोल्युस्का दुसरा सर्वात मोठा संघ आहे. मोल्युस्का दुसरा सर्वात मोठा संघ. कंबाईन बी 2023ला विचारले मेन्सला. शरीर मऊ, सॉफ्ट बॉडी, द्विपार्श्व समित म्हणजे बायलॅटरली सिमेट्रिकल. कॉन्कोलॉजीला काय म्हणतात, शंख शिंपल्याचा अभ्यास. आणि गॅस्ट्रोपोडा वर्गात झडपयुक्त कवच म्हणजे वॉल्ड शेल असते. सो मोल्युस्काच्या अंडरच एक गॅस्ट्रोपोडा क्लास येतो, त्याच्यामध्ये काय असतं तर वॉल्ड शेल असते. सो हे सगळे प्रश्न विचारलेले आहेत आपल्याला. पुढे हे बघा आता इकिनोडर्माटा पंच अरीय समिती म्हणजे तुमचं रॅडियली सिमेट्रिकल. आळ्या लार्वा द्विपार्श्व समिती म्हणजे बायलॅटरिकल सिमेट्रिकल. प्रौढ इकिनोडर्म्समध्ये रॅडियल सिमेट्री असली तरी त्याच्या लार्वामध्ये बायलॅटरल सिमेट्री म्हणजे लहानपणी तो बायलॅटरी आणि मोठं झालं की मग असा आपला रॅडियल असा आहे. तर लक्षात ठेवा इकिनोडर्माच्या बाबतीत. सो इकिनोडर्माटामध्ये काय काय तुमचे एक्झाम्पल्स येतील तर स्टारफिश येईल, अजून सी उर्चिन येईल, अजून सी ककंबर्स येईल, अजून ब्रिटल स्टार येईल. इकिनोडर्माटाचं बघतोय आपण, ब्रिटल स्टार. अजून काय येईल, सी ली येईल, सी लिली. ठीक आहे. पुढं द कोऑर्डिनेट ब्लूप्रिंट बघा. सर्व पृष्ठवंशीय हे समपृष्ठ म्हणजेच कोऑर्डिनेट्स आहेत. ओके, आणि याला इथं असा बाण करा, पण सर्व कोऑर्डिनेट्स हे वर्टिब्रेट्स नाहीत. सो म्हणजे त्याला तुम्ही असं पण लिहू शकता की बाबा सर्व तुमचे व्हर्टिब्रेट्स हे कोऑर्डिनेट्स आहेत, पण कोऑर्डिनेट्स हे सगळे तुमचे हे येत नाहीत, व्हर्टिब्रेट्स. सो आता ही जी फिगर दिलेली आहे, नोटोकॉर्ड म्हणजे फ्लेक्झिबल रॉड. नोटोकॉर्ड काय असते तर तुमची एक रॉड टाईप असतं. ओके, स्केलेटल रॉड किंवा आपल्या मनुष्याच्या बाबतीत ज्याला आपण म्हणतो काय बॅकबोन, पाठीचा कणा. तर हे इथं दिलेलं आहे इथं माशांच्या बाबतीमध्ये. सो ही कोऑर्डिनेटच्या बाबतीत ओव्हरऑल आपण म्हणू तर याला नोटोकॉर्ड म्हणू. आणि त्या नोटोकॉर्डच्या वरती जी असते ना ती नर्व कॉर्ड असते. ही वाली ती नर्व कॉर्ड काय असते तर एक प्रकारची नर्वस तुमची सिस्टीम असते. नर्व कॉर्ड, नर्वस सिस्टीम. ही जी लाईन गेली ही बघा, ही आहे तुमची नर्व कॉर्ड. आणि आतली अशी एकदम रॉडसारखी जी लाईन असते ती आहे तुमची नोटोकॉर्ड. ओके, पोस्ट ॲनल टेल तुमचा मागचा भाग. ठीक आहे. आणि फॅरेंजियल स्लिट्स इन द थ्रोट एरिया कायसाठी तर रेस्पिरेशनसाठी, श्वासोच्छवासासाठी. सो याचं पुढं मग आपलं मनुष्याच्या बाबतीमध्ये असं ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे. आणि मग इथं याचं बॅकबोनमध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे. बघा दिलं इथं, नोटोकॉर्डचे रूपांतर पाठीच्या कणात होते, त्यामुळे त्यांना वर्टिब्रेट्स म्हणतात. ठीक आहे. पुढं क्लास स्पायसेस बघा. आता काय कॉन्ड्रिओस्टिस कास्थिमत्स्य आणि ऑस्टिओस्टिस म्हणजे अस्थिमत्स्य. सो कॉन्ड्रिओमध्ये आता जर तुम्ही बघितलं, कॉन्ड्रिओ हा जर शब्द मोडला तुम्ही, कॉन्ड्रा म्हणजे काय असतं, कार्टिलेज. हा कॉन्ड्रा जो आहे हा काय कार्टिलेज म्हणजेच काय कार्टिलेजनियस फिश. ठीक आहे. आणि हा जो आहे ऑस्टिओ तर आपण नाही का ऑस्टिओपॅथी वगैरे म्हणतो, ऑस्टिओ डॉक्टर, ऑर्थोपेडिक वगैरे असं काहीतरी. तर ते काय बोन म्हणजे बोनी फिश. अस्थिमत्स्य ना मराठीत पण कळते, अस्थि म्हणजे हाडं. सो याच्यामध्ये काय तर ऑस्टिओस्थिस अस्थिमत्स्य एक्झाम्पल दिले काटला, 2022ला प्रश्न विचारला होता. कॉन्ड्रिओस्टिस एक्झाम्पल शार्क, स्टिंगरे. ठीक आहे. हे कार्टिलेजनियस, त्यांचं माउथ जे आहे वेंट्रल साईडला असतं. ठीक आहे. आणि हे टर्मिनल माउथ असतं याच्यामध्ये. शार्क कार्टिलेजनियस एंडोस्केलेटन, वेंट्रल साईडला तोंड असते. असिमेट्रिक टेल. ओके, शार्कचं म्हणतो आपण, शार्कचं एक्झाम्पल वेंट्रल साईडला तोंड असं.
असिमेट्रिक टेल फिन शार्क, हे बघा अशी असते ती, कशामध्ये, कास्ती मत्स्यमध्ये अशी, म्हणजे जर सेम नसते. आता इथं बघा सेम आहे ना सिमेट्रिकल, हे बोनी फिश आहेत, ओके, हाडावाले. सो यांच्यामध्ये सेम असणार, पण जे कार्टिलेजवाले फिश आहेत त्यांची सेम नसणार. ओके, इकडे मोठी असेल, इकडे छोटी असेल, किंवा इकडे खाली मोठी असेल, वर छोटी असेल, असं. सो हे असिमेट्रिक असते. टेलिओस्टी म्हणजे काय, फ्लाइंग फिशेस, ज्याला एक्झोसिटस पण म्हणतात, टेलिओस्टी. आणि हे ना ॲक्च्युली हे जे यांचं प्रमाण जास्त आहे, म्हणजे ओव्हरऑल जेवढे फिश आपण बघतो ना त्याच्यातले 96% जे मासे आहेत ते टेलिओस्टी टाईपचे फिशेस आहेत. ओके, आणि ते 50 ते 100 मीटर ग्लाईड करू शकतात, नाही का, असं पाण्यामध्ये पोहता पोहता असे थोडे वरती ते ग्लाईड करू शकतात हवेमध्ये 50 ते 100 मीटरपर्यंत. ओके, त्याला बोनी फिश पण म्हणतो आपण. म्हणजे हे जे तुमचे बोनी फिश आहेत ना, याचं एकदम मॉडर्न जे हे आहे, मॉडर्न ग्रुप जो आहे त्याला आपण म्हणतो टेलिओस्टी, फ्लाइंग फिशेस. ठीक आहे, पुढं हर्ट टू हर्ट. आता चेंबर्स बघा, माशामध्ये 2 कप्पे असतात, ॲम्फिबियन्समध्ये 3 कप्पे असतात, सरीसृप रेप्टाईल्समध्ये 3 कप्पे असतात, आपॉत काय रेप्टाईलला तर मगर, ओके, मगरचे 4 कप्पे असतात, PSIला विचारलं ते. आणि एव्स आणि मॅमल्स यांच्यामध्ये 4 कप्प्यांचं, पक्षी आणि मॅमल्समध्ये. पुढं नेक्स्ट पेजवर या. ॲम्फिबिया आणि रेप्टिलिया. ॲम्फिबिया म्हणजे उभयचर, शेपूट पाय असलेले उभयचर. सॅलॅमेंडरचं एक्झाम्पल आहे, आयोगाने बराच वेळा विचारले सॅलॅमेंडर कसे देतं, त्यातलं पण स्पेसिफिक गट इथं ट करा, गटातील. सो युरोडेलामध्ये येतं, युरोडेला सॅलॅमेंडर. आणि हा रेप्टिलिया सरपटणाऱ्यामध्ये मग काय बाबा, जमिनीवर जुळून, इथं ळ करा, जुळून घेणारा पहिला वर्ग, सरपटणाऱ्या प्राण्यांचा गट आहे हा. आणि टर्टल, घारियाल, कायमान, टुआटार आहे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. अजून पण आहेत, पण ते असं विचारलं होतं परीक्षेमध्ये. कोल्ड ब्लडेड असतात ते, की शीतरक्ती असतात, शरीराचे तापमान बदलते, हे सोला विचारलं होता प्रश्न. सॅलॅमेंडर हा उभयचर ॲम्फिबियन आहे, सरपटणारा नाही. आयोगाने अनेकदा सॅलॅमेंडर आणि लिझार्ड यांच्यात गोंधळ निर्माण करणारे प्रश्न विचारलेले आहेत. पुढं मॅमेलिया बघा, द चॅम्पियन्स. मॅमेलिया सस्तन प्राण्यांची वैशिष्ट्ये बघा, उष्णरक्ती म्हणजे वॉर्म ब्लड. इथं काय बघितलं आपण, रेप्टाईलला कोल्ड ब्लड आहे आणि आपल्यामध्ये काय, उष्ण रक्त. मॅमल्समध्ये मस्क्युलर डायफ्राग्म असतं, ते कुठे असतं, आपल्या चेस्टमध्ये असतं ते. उडणारा सस्तन प्राणी, फ्लाइंग मॅमल कोण आहे तर बॅट, ज्याला आपण काय म्हणतो, फ्लाइंग फॉक्स पण म्हणतो, किंवा मग काय म्हणतो अजून, टेरोपस. हे बघा इथं दिले टेरोपस, हेच फ्लाइंग फॉक्स. ओके, फ्लाइंग मॅमल. सर्वात मोठे हृदय कोणाचं, जिराफचं आहे. मॅच द फॉलोइंग विचारलं होतं. पॉस्ट मॅमल जो आहे हा, आता इथं थोडं करेक्शन आहे, हा ब्रॅडिपस जो आहे ना, हा काय माहिती आहे का, ॲबोरियल मॅमल आहे. ॲबोरियल म्हणजे झाडावर राहणारा, ॲबोरियल मॅमल आहे. ओके, ब्रॅडिपस. आणि हा पाऊस्ट मॅमलमध्ये हा बघा तुमचा कांगारू आहे. ओके, इथं लिहा वाटल्यास कांगारू किंवा बानकरा असा. पॉस्ट मॅमल हे काय पिशवी, पॉच नाही का, पाऊच असा. फ्लाइंग मॅमल बॅटच आहे आपला, टेरोपस पण म्हणतात त्याला. ओके, खाली क्लिअर केलंच आहे मी तसं. सायंटिफिक नेम्स वापरलेत. फ्लाइंग मॅमल बॅट, ओके, त्याचे जीनस आहे टेरोपस. पाऊस्ट मॅमल कांगारू, त्याचे जीनस आहे मॅक्रोपस. ओके, मॅक्रोपस पण बोलू शकता. अजून काही शब्द आहे तर त्याला पाऊस्ट मॅमलला मसूरपियाल्स, हे बघा, मसूरपियाल्स किंवा मग काय तर मॅक्रोपस. ठीक आहे. आणि ब्रॅडिपस इज अ स्लॉथ. ब्रॅडिपस इज अ स्लॉथ, नाही का, स्लॉथ जे म्हणलं तुम्हाला, ॲबोरियल मॅमल जो आहे तो झाडावर राहणारा. स्लॉथ, टोड, स्लॉथ आहे, स्लॉथ. मॅनिस इज पँगोलिन. ठीक आहे. प्रोव्हाइड गिव्ह टू क्वेश्चन टू मॅक्रोपस अँड फ्लाइंग टेरोपस. मॅमलिया बघा, आता मॅमलिया एक्सेप्शन, अंडी घालणारे सस्तन प्राणी, एग लेइंग मॅमल्स. एग लेइंग हा बघा, हा आहे तुमचा प्रोटोथेरिया गटामध्ये येतो, हा बघा प्लॅटिपस आहे ॲक्च्युली. आणि एकिडना पण असतो. दोनच आहेत, फक्त दोनच आहेत बरं का, प्लॅटिपस आणि एकिडना, अजून कोणच नाही आहे. हे दोनच उदाहरणं आहेत, अजून काहीच नाही आहे याच्यामध्ये. मॅच द पेअर्समध्ये विचारलं होतं.
डक बिल्ड प्लॅटिपस, एग लेइंग मॅमल, तोच डक बिल्ड प्लॅटिपस हा. कनेक्टिंग लिंक बघा, आर्किओप्टेरिक्स हा कोण दोघांची कनेक्टिंग लिंक आहे तर रेप्टिलिया आणि एव्समधली, रेप्टिलिया आणि एव्समधली कनेक्टिंग लिंक आर्किओप्टेरिक्स. नेमिंग गेम बघा, नॉमेनक्लेचर. द्विनाम पद्धतीमध्ये बायनोमियल नॉमेनक्लेचर बघा. आता काय, जेनेरिक नेम कॅपिटल लेटरने सुरुवात होते जसं इथं चालू झाले, आणि बायनोमियल नेम इटॅलिक्समध्ये बघा हे जे लिहिले असं योगशास्त्रीय नाव आहे. आता इथं दिलेलं आपल्याला विचारले होते. एशियाटिक लायनचं पॅन्थेरा लिओ प्रार्सिका, रॉयल बेंगॉल टायगरचं पॅन्थेरा टायग्रिस टॅग्रिस. टॅक्झॉनॉमिक टाईप्स हॉलोटाईप, निओटाईप. हॉलोटाईप म्हणजे काय असतं तर ओरिजिनल असतं. आयसोटाईप काय असतं, डुप्लिकेटवाला असतं. आणि निओ म्हणजे न्यू दिलेलंच आहे. होलोटाईप म्हणजे ओरिजिनल स्पेसिमन, आयसोटाईप म्हणजे डुप्लिकेट ऑफ होलोटाईप, आणि निओटाईप म्हणजे न्यू स्पेसिमन वेन ओरिजिनल इज लॉस्ट. सेल्युलर अँड जेनेटिक पीआयक्यू बघा. मिओसिस, हे मिओसिस काय तर हे ॲक्च्युली एक प्रकारचं हे आहे, काय म्हणतात आपण ज्याला म्हणतो आपण सेल डिव्हिजन. मिओसिस सेल डिव्हिजन आहे. याने काय होतं तर गॅमेट्स प्रोड्यूस होतात. गॅमेट्स, स्पर्म किंवा एग असं त्याला गॅमेट्स म्हणतात. त्याला रिडक्शन डिव्हिजन पण म्हणतात ह्या सेल डिव्हिजनला, कारण त्याच्यामध्ये काय होतं, जे क्रोमोझोम असतात ना ते अर्धे होतात. फॉर एक्झाम्पल 2n असतील तर त्याचे n होतील, किंवा 4n असतील तर त्याचे 2n होतील. असं ते रिडक्शन करतात क्रोमोझोमचं, म्हणून त्याला रिडक्शन डिव्हिजन पण म्हणतात मिओसिसला. आणि त्याच्यात 2 स्टेज असतात, 1 आणि 2. आपल्याला आयोगाने 1 विचारली होती, आयोगाने 1. तर ही 1 जी आहे त्याच्यामध्ये काय येतं, पण त्याचा क्रम विचारलेला. लेप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटीन, डिप्लोटीन, डायग्नेसिस. ठीक आहे, हा क्रम आहे त्याचा. आणि स्पर्मेटोजेनेसिसचा पण क्रम विचारला होता. स्पर्मॅटोगोनिया, स्पर्मॅटोसाइट, स्पर्मॅटाइड आणि स्पर्म. हे बघा मिओसिसचा योगक्रम तिथंच दिले परत, याचं पण तेच दिले परत. ड्रॉसोफिलाचं बघा. आता ड्रॉसोफिलाचा काय प्रश्न आहे त्यांनी विचारला की बाबा व्हाईट आयड फिमेल आहेत आणि रेड म्हणजे फळमाशी ज्याला म्हणतो आपण फ्रूट फ्लाय. तर व्हाईट आयड फिमेल आहे आणि रेड आयड मेल आहे, यांची पहिली जनरेशन कशी येईल. तर याच्यामध्ये एवढं लक्षात ठेवा, ड्रॉसोफिलाच्या बाबतीमध्ये जीन्स जे असतात ना ते स्वॅप होतात. म्हणजे जर व्हाईट आयड फिमेल असतील तर ते काय होतील, रेड आयड फिमेल होतील. कळलं. आणि रेड आयड फिमेल असतील ते काय होतील, जे फिमेल्स असेल ते होतील, म्हणजे एकमेकांना स्वॅप करतील ते उत्तर होतं. आता हा याचा आपण क्रम दिला आहे, म्हणजे क्रम कसा लक्षात ठेवायचा ट्रिक दिले. लेझी झेब्रा पुश डाऊन डॉंकी, लेझी झेब्रा पुश डाऊन डॉंकी. पुढं ॲप्लाइड बायोलॉजी पे ऐकू बघा. प्रोबायोटिक म्हणजे चांगलं असतं, आपण दही वगैरे खातो किंवा ताक पितो असं. सो लॅक्टोबॅसिलस वगैरे बघा, लॅक्टोबॅसिलिस, बायफिडोबॅक्टेरियम. ओके, स्ट्रेप्टोकॉकस नाही आहे हा, स्ट्रेप्टोकॉकस वाईट असतो आणि फूड पॉयझनिंग होते. सो त्यांनी विचारलं असेल की बाबा काय चांगलं आहे काय वाईट याच्यातलं, तर हे चांगले असतात हे वाले आणि हा वाईट आहे. ओके, बॅक्टेरियाचाच प्रकार आहे हा. सो प्रोबायोटिक म्हणजे प्रो म्हणजे चांगले. ओके, प्रोबायोटिक हे बघा, प्रोबायोटिक म्हणजे फॉर लाईफ, आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर. सो स्टॅफिलोकॉकल फूड पॉयझनिंग परफॉर्म एन्ट्रोटॉक्झिनमुळे होते. आता ही फूड पॉयझनिंग जी होते तुम्हाला कशामुळे होते, तर तुम्ही जे काही खाता ना त्याच्यामधून जे काही खातात त्याच्यामध्ये टॉक्सिक मटेरियल असतात. तुम्ही त्याला किती पण गरम करा कितीही काही करा, ते टॉक्सिक मटेरियल असतात. पण त्या टॉक्सिक मटेरियलला आपल्या बॉडीमधले चांगले बॅक्टेरिया हे करतात, ओके, नॉर्मल करतात. पण ते बॉडीमधले जर चांगले बॅक्टेरिया कमी पडले, काय प्रॉब्लेम झाला, तर मग ते टॉक्सिक मटेरियलला काय होणार, ते तुम्हाला पोटाला त्रास होणार, म्हणजे फूड पॉयझनिंग होणार. सो परफॉर्म एन्टेरोटॉक्झिन याच्यामुळं हा तुमचं स्टॅफिलोकॉकिन फूड पॉयझनिंग होतं. अँटीबायोटिक रेझिस्टन्स मेकॅनिझममध्ये काय असते तर अल्टरेशन इन सरफेस रिसेप्टर्स आणि MDR पंप असतो. ओके, हे जर असं आलं अँटीबायोटिक रेझिस्टन्स मेकॅनिझम तर हे लक्षात ठेवा, अल्टरेशन इन सरफेस रिसेप्टर आणि MDR पंप. फ्री नायट्रोजन फिक्सेशनमध्ये काय असतं तर नॉस्टॉक आणि ॲनिबिया, ब्लू ग्रीन अल्गाय वापरलं जातं. समरी बघा आजच्या सेशनची. पोरीफेरा पाहिला आपण, त्याच्यामध्ये पोर बेअरिंग म्हणजे छिद्र असिमेट्रिक असतात ते.
परत आर्थ्रोपोडा पाहिला आपण, सर्वात मोठा संघ, लार्जेस्ट फायलम, खुली रक्ताभिसरण सर्क्युलेशन, सगळ्यात मोठा आहे ना त्याच्यामुळे त्याला कोणाची भीती नाही, ओपन एकदम, ओके, ओपन सर्क्युलेशन. संयुक्त नेत्र कंपाऊंड आईस हे बघावाले. मोलुस्का सर्वात मोठा संघ, सेकंड लार्जेस्ट, सेकंडवाला, मृदुकाय, सॉफ्ट बॉडी आणि कवच शेल. कोरडेटा याच्यामध्ये मग नोटोकॉर्ड पण येतील आणि वर्टिब्रेट्स पण येतील. ट्यूक रिव्हिजन, आर्थ्रोपोडा सर्वात मोठा संघ, खुली रक्ताभिसरण, मोलुस्का दुसरा सर्वात मोठा संघ. हार्ट चेंबर्स बघा, फिशमध्ये 2 असतात, ॲम्फिबियन रेप्टाइलमध्ये 3 असतात, क्रोकोडाईल, एव्स, मॅमल्समध्ये 4 असतात. कनेक्टिंग लिंक्स बघा, आर्किओप्टेरिक्स, रेप्टाईल, एव्समधली ही कनेक्टिंग लिंक आहे. एक्सेप्शन काय तर आपले मॅमलवाले, प्लॅटिपस अंडी घालणारा मॅमल आहे आणि हा उडणारा मॅमल आहे, कोण, बॅट आपलं वटवाघूळ. ठीक आहे, नंतर पुढच्या सेशनमध्ये आपण प्लांट क्लासिफिकेशन बघू. थांबू.